तर पाण्यासाठी आपण किटली बारडी म्हणजे तिथं पाणी लागलं तर काढा येईल ह्याच्यातनं. तर बघूया तुम्हाला दावतो मी. तर मित्रांनो हे बघा आपण टी काढायसाठी निघालेलो आहे. तर लागणारं ते सामान घेतलं आहे. हो गाई टी लागणार आहे, ती सिमेंट आहे, पाणी घेण्यासाठी आणि खोर आहे. तर चला तर मग जाऊया आता. इकडे गाडी आहे, गाडीवर ठेवायचं आणि जायचं आता. तर मित्रांनो आता गाडीवर सगळं सामान घेऊन जायचं आहे. फायनली मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विषय काय झालता की आता टी बसवाय माणूस येणार आहे ती. तर मी तुम्हाला दावतो टी कशी कशी बसवणार आहे, ती काय प्रोसेस आहे. तर आता त्यांची वाट बघूया याची. बघा हात सगळं पांढरं पडले, ती सिमेंट आणले त्यामुळं. तर आता थोड्या वेळानं येतील ती आल्यानंतर तुम्हाला मी दावतो प्रोसेस कशी कशी. तर मित्रांनो जरा वातावरणात चेंज आहे, कारण ऊन पण आणि थोडा आभाळ पण आहे. तर मला वाटते पाऊस आज म्हणजे मी म्हटलं नाही तुम्हाला मित्रांनो की आता इथनं पुढं पाऊस चालू होते. काल पण पडला, 15-20 मिनटं पडला, पण इतका पण नव्हता. आज बघू वातावरण वाटते हे बघा की असं थोडं थोडं आभाळ आलं या. बघू आला तर पाऊस भारीच आहे. पण देवाने एक चांगली कृपा काय केल्या माहिती आहे का, मोठा पाऊस पडलेला नाही. का माहिती आहे का, कारण आपल्याला टी काढायची, त्यासाठी आपण डबरा काढला आहे, त्यात पाणी साठू नये म्हणून. तरी मित्रांनो पाऊस आलेला नाही, ते देवाचा आभार मानलं पाहिजे. बघू परणा टी बसविल्या काय पडायची पडू दे. तर इथं कुठं पाणी आहे का बघूया, म्हणजे जी सिमेंट कालवायला लागणार आहे त्यासाठी पाणी पाहिजे आपल्याला. हे बघा मित्रांनो पाणी मिळालंय. काकी म्हटल्या चालू करून घ्या पाणी. तर आता जाऊया पाणी घेऊया, भरून ठेवूया, म्हणजे परत त्रास नको आपल्याला. सिमेंट कालवताना दुसरीकडं लांबनं पाणी आणायला लागणार. तर चला मी धावतो. इथं पाणी चालू आहे, इथं पाणी आहे. कशात मारताय उसाला? गावली की पाईप? गावली. तुम्ही असताना गावली का तुम्ही गेले? नाही मी गेलो गावली अंदाजावर गावली, पण गावली तू लागला सारखा तसं म्हटलं आपलं जाऊया. काय का हा अंदाज लागा ना कुठं पाईप आहे आणि काय कसं काय करायचं सांगा. म्हटलं आता ये खवाळलाय आपलं. तरी पप्पानी जरा ही केलं, म्हणजे नाही म्हणता तरी डबरा काढायचं घेतला तरी गावली परत शेवट. तर बघूया त्याची वाजलं त्याला म्हटलं नाही हर मार 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 हाण हाण. नाही पुढं मारत होतो आपण, तिथं वाटत होतं की हाय पाईप, तिथं पाईप नव्हती अलीकडे लागली. बघ तुला पाणी जर लागत असलं का नाही. ते बघा मित्रांनो पाणी भेटलेलं आहे आपल्याला. ऊसात फवारणी चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मामा आली ती टी बसवण्यासाठी. आता माप बिप व्यवस्थित घेऊन ती कट करून व्यवस्थित बसवतील. तर आपण जाऊन पहिल्यांदा सिमेंटचं पोतं आणूया. सिमेंटचं पोतं वरत आहे, तिकडे जाऊन घेऊन येऊया. ही बघा मित्रांनो इथं पोतं आहे, आता ही नेऊया. सगळे सिमेंट अंगाला लागणार आता. तर मित्रांनो एक लई मोठी गोष्ट झाली आहे. आता पाणी निघणं झालं म्हणजे काय झाले, टीच्या बरोबर लेवल आहे, त्यासाठी एक आता विषय केला. दुसऱ्या टीला पाणी काढून टाकले जेणेकरून ती पाईप मोकळी होईल. हे बघा हो का इथं ह्याच्यातनं तर लय पाणी वर येत होतं, आता कमी झालं. त्याच्या आत हो का हे बोळा होता, हे असलं हो का हे घातलेलं होतं त्यात, हे असलं त्यात घालून ठेवलेलं होतं हो का, ते त्यामुळे पाणीच तुंबलेलं होतं त्यात, त्यामुळे पाणी त्यात साठून राहिलेलं निघतच नव्हतं बाहेर. तर ही बघा आता ती घाण काढली आहे, त्यामुळे आता पाणी निघायला लागले. तरी आता पाणी कमी आलं, आता टी आपण काढूया. तर ही बघा इथं पाणी अडवलं आहे, दुसऱ्यांच्या शेतात नाही गेलं पाहिजे म्हणून इकडं सोडलं आहे. इकडं उसाला काय करतात हे बघा मित्रांनो, ही दार धरली ती काढलंच आहे. ते खुरपं बसवा तेवढा. हे बघा मित्रांनो पाणी काढायचं चालू आहे आता. ती मध्ये पाणी अजून निघतंय, भरपूर माणसं आली ती.
हे बघा मित्रांनो, असं मोठं मोठं गोळ करायचं आहे ती, जेणेकरून पाईप आत घालायला लागेल. काय झालं आहे, पाणी जास्त बाहेर यायला लागले, तर असं मोठं गोळ करायचं आणि पाईप टाकायचं आहे ती. तुम्हाला धावतो तर गोळ तयार करून घेऊया. पाऊस आलाय, गाड्या बाहेर काढल्या पाहिजे त्या. हे बघा मित्रांनो, सगळी माणसं आता बाहेर पडायला लागली. ती पाऊस आलाय, ती अर्ध्यातच राहिले करायची. ही बघा मोठा पाऊस आहे, आबाळ पण आले बाहेर. आता इथनं पुढं पाऊस चालू झाला, मी बोललेलं झालं का नाही खरं बघा मित्रांनो. तर चला पहिली गाडी बाहेर घेऊया, चला. नाही मित्रांनो, सगळ्यांनी गाड्या बाहेर काढल्याच्या, ट्रॅक्टर पण बाहेर आलेला आहे. आबा अजून आतच आहे तिकडं. ट्रॅक्टर बाहेर बी काढून उपयोगाचा नाही ना, चिखल सगळ्या रस्ते एखादा जाता जाता पडेल. ट्रॅक्टर म्हटलं बाहेर काढून बी उपयोगाचा नाही लगेच. काय पावसानं जाईल चिखल निघून. सायकल जाम झाली वाटतं. मित्रांनो, पावसांचा आनंद बघा. पाऊस चालू झाला फिलहाल, तरी काय पाऊस रस्त्यावरच आहे, लपाय बी जागा नाही कुठं. गाड्या चालवायच्या, सरळ जावा का सरळ गाडी. कोण आहे काय ओळखीचं काय माहित नाही, आपलं सरळ जावा. ओळख नसली तरी ओळख द्या, असं काय आपलं काय जात. ते काय पाऊस 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 काय करते. एकटाच निघाली, पाऊस निवांत चालत. मित्रांनो, पाऊस चालू आहे, बघा मोठा आला पाऊस. मजाच काही इकडे आहे पावसाची. आपण ती तिथंच आहे, ती अजून टी बसवायला लागली. ते पावसात आता काय कसली टी बसली तिथे कोणास ठाऊक. पण आनंद. पण मी मित्रांनो म्हटलेलं खरं झालं का नाही खरं सांगा, कारण मी म्हटलेलं होतं इथनं पुढं आता पाऊस चालू होणार. अंदाज बोललेला, असं काय नव्हतं की नव्हतं. भात पेरला त्या दिवशीच लगेच 5 मिनटं का असू ना 15 मिनटं असू ते पाऊस आलता. पण मी अंदाज म्हटलं होतं की पाऊस येणार, इथनं चालू झाला. काल पडला, आज पडला, आज तर त्याच्यापेक्षा मोठा पडला. तर ही बघा मित्रांनो, कोण नाही रस्त्याला, एकटाच आहे मी. तिकडे ट्रॅक्टरमध्ये 1-2 आहे ती, आणि मी एकटाच हिंडतो, एकटाच मस्त मजेत आनंदाचा घेत पावसाचा. काय आलं बाहेर, काय झालं, बसली का नाही टी. होय, ती बसली का नाही. तर राहिलेलं कवा करायचं. आयला आता ते सिमेंटला काय होणार काय. तुमचं मैत्र फरार झालं सगळं. मित्र गेलं सोडून तुम्हाला. म्हणणार तुम्ही काय उघडं जायचं, तुम्हाला काय भिजलं काय झालं तरी काय. ते आपल्या निवाऱ्याला जाऊन बसली दोघं. आबा कुठं आहे ते, आबा याला